आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील सराव संच 1.4 सोडवणार आहोत. पहिला प्रश्न आहे, पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. त्यातील पहिलं उदाहरण आहे 2/x वजा 3/y बरोबर 15, 8/x अधिक 5/y बरोबर 77. दोन समीकरणे आपल्याला दिलेली आहेत. आता ही समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणे आहेत का? तर दोन चलातील रेषीय समीकरणे कोणती असतात? ज्या समीकरणामध्ये दोन चले वापरली जातात आणि चल असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी एक असतो, त्या समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणतात. मग आता इथे पहा, या समीकरणामध्ये दोन चले आहेत, या समीकरणामध्ये सुद्धा दोन चले आहेत, xy. मग यांचा प्रत्येकाचा ही चले असलेल्या प्रत्येक पदाचा कोटी एक आहे का? तर नाही, कारण x आणि y छेदात आहेत, म्हणजे यांचा कोटी -1 आहे, यांचा कोटी 1 नाही, म्हणजे ही रेषीय समीकरणे नाहीत. मग आपल्याला यांचे रेषीय समीकरणात रूपांतर करून ही समीकरणे सोडवायला लागतात. मग आपण पहिलं समीकरण लिहून घेतलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं. आता या दोन्ही समीकरणांचं रूपांतर आपण रेषीय समीकरणांमध्ये करूया. आता पहा, समीकरण 1 व 2 मध्ये 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n ठेवू, म्हणजे या समीकरणांचं रूपांतर रेषीय समीकरणांमध्ये होईल. पहिलं समीकरण आहे 2x/3y बरोबर 15. इथं 1/x बरोबर m ठेवला तर काय होईल? 2 गुणिले 1/x असं. 2/x आपल्याला कसं लिहिता येईल? 2 गुणिले 1/x. मग 1/xच्या ऐवजी x काढून टाकला आणि त्याऐवजी m ठेवला तर काय होईल? इथं 2m, 2 गुणिले m म्हणजे 2m. आणि इथे 3/y म्हणजे असं 3/y आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल की 3 गुणिले 1/y, आणि तो 1/y काढून टाकला आणि त्याऐवजी n ठेवला तर इथे काय होतील? 3 गुणिले n, म्हणजे इथे काय लिहिता येईल? 3n, आणि हे 15 आहे तसे राहतील. म्हणजे या समीकरणाचं रूपांतर कसं होईल? 2m वजा 3n बरोबर 15. त्याच प्रकारे हे दुसरं समीकरण, इथे 1/xच्या ऐवजी जर आपण m ठेवला तर इथं होतील 8m, आणि 1/y ऐवजी n ठेवला तर इथं होतील 5n. मग हे समीकरणाचं रूपांतर होईल 8m अधिक 5n बरोबर 77. आता या नवीन समीकरणांना आपण समीकरण नंबर 3 आणि समीकरण नंबर 4 म्हटले आहे. आता आपण निरसन पद्धतीने ही समीकरणे सोडवूया. चलाचे निरसन पद्धत, क्रेमरची पद्धत किंवा आलेख पद्धत वापरली तरी समीकरणाची उकल तीच येते. आता चलाचे निरसन करण्यासाठी इथे सहगुणक पहा, 2, 8, 3, 5. दोन्हीपैकी एकासुद्धा चलाचे सहगुणक सारखे नाहीत. इथं एमचे सुद्धा वेगळे आहेत आणि यांचे सुद्धा वेगळे आहेत. मग एका चलाचं निरसन करायचं म्हटलं तर त्याचे सहगुणक सारखे पाहिजेत. मग इथं आपल्याला एमचे सहगुणक आपण सारखे करून घेऊया. एमचे सहगुणक सारखे करण्यासाठी इथं 2चा 8 करण्यासाठी 2ला 4 ने गुणावे लागेल, म्हणजे संपूर्ण समीकरणाला 4 ने गुणावे लागेल. मग आपण खाली लिहिलं आहे समीकरण 3ला 4 ने गुणू. समीकरण 3ला जर 4 ने गुणलं, 4 दुणे 8 होतील. इथं 8m, वजाचं चिन्ह आहे तसं 4 ने गुणल्यावर 3 चोक 12n बरोबर 15ला 4 ने गुणलं तर 60, आणि हे नवीन समीकरण मिळालं, त्याला आपण नंबर दिला 5. आता यमचं निरसन करण्यासाठी समीकरण 4 मधून 5 वजा करू. मग समीकरण 4 लिहून घेतलं, त्यामधून 5 वजा केलं. वजा चिन्ह आहे म्हणून प्रत्येक पदाचं चिन्ह खाली बदलून घेतलं. इथं अधिक होतं, वजा झालं, वजाचं अधिक आणि अधिकचं वजा. आता अधिक 8m आणि वजा 8m कट झाले. आता इथे अधिक 5n आणि अधिक 12n, दोन्हींना समान चिन्ह असताना होते बेरीज, म्हणजे 5 आणि 12 किती झाले? 17n झाली. इथं 77ला अधिकचं चिन्ह आहे, 60ला वजाचं चिन्ह आहे. भिन्न चिन्ह असताना करायची वजाबाकी. मग 77 मधून 60 गेले, खाली राहिले 17, म्हणजे 17n बरोबर 17. आणि हा n इकडे ठेवला, हे 17 इकडे घेतले तर हे इथं भागाकारात येतील, आणि 17 भागिले 17 1, म्हणजे n ची किंमत मिळाली आपल्याला 1. मग आपल्याला n ची किंमत मिळाली. आता आपल्याला काढायची आहे m ची किंमत, म्हणून मग n बरोबर 1 ही किंमत समीकरण 3 मध्ये ठेवू. कुठल्याही समीकरणामध्ये ठेवू शकता, जे सोडवायला सोपं असेल त्या. तिसरं समीकरण आपण लिहून घेतलं, 2m वजा 3n बरोबर 15. याच्यात n ची किंमत ठेवूया. 2m बरोबर 3 आहे तसे, n ची किंमत ठेवली 1, 15 आहे तसे. 2m आहे तसे, 3 1 3, आणि हे 15 आहे तसे. 2m आहे तसे, 3 अधिक आहेत, इकडं 3 वजा आहेत, इकडे आल्यावर होतील अधिक.
15 अधिक 3 2m बरोबर मिळाले 18. 15 आणि 3 18. आता हे 2 इथं गुणाकारात आहेत, इकडे आल्यावर होतील भागाकारात. मग m बरोबर 18/2 आणि 2ने 18ला भागल्यावर 9 म्हणजे mची किंमत मिळाली आपल्याला 9. पण आपल्याला m आणि n च्या किमती काढायच्या आहेत का? तर नाही. आपले समीकरणामध्ये चल कोणते आहेत? x आणि y. त्यांच्या किमती आपल्याला काढायच्या आहेत. मग आपण आधी सुरुवातीला काय मानलं होतं? 1/x बरोबर m मानला होता आणि 1/y बरोबर n मानला होता. मग त्या n आणि m च्या किमती आपण काढल्या, त्या वरील समीकरणांमध्ये ठेवू. मग पहा, वरील समीकरणामध्ये ठेवल्यास 1/x बरोबर m ची किंमत आली 9 आणि 1/y बरोबर n ची किंमत आली 1. मग त्या समीकरणामध्ये आपण ह्या किमती टाकल्या. आता 1/x बरोबर 9चे झाले x बरोबर 1/9. कसे झाले? दोन्हीकडचा व्यस्त आपण घेतला. व्यस्त म्हणजे काय? उलट केलं. x आहे छेदात, तो घेतला अंशात आणि वरचा 1 छेदात घेतला तर किती होतील? फक्त मिळतील x. छेदातला 1 नाही लिहिला तरी चालतो याचं उलट केल्यावर. आणि याचं उलट केल्यावर काय होईल? इथं छेदामध्ये आहे 1, तो जाईल अंशात, तो आला अंशात आणि हा 9 जाईल छेदामध्ये, म्हणजे हा 9 छेदात, म्हणजे इथं x बरोबर आले 1/9. आता हा y 1/y, तर हा छेदामध्ये 1 आल्यावर इथं काय राहील? फक्त y. छेदातला 1 लिहिला नाही तरी चालतो. आणि 1/1 म्हणजे काय? 1च. म्हणजे दोन्ही बाजूचे व्यस्त घेऊन आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या. x ची मिळाली 1/9 आणि y ची मिळाली 1. मग ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे असं आपण लिहून घेतलं. दुसरं उदाहरण 10/x अधिक y अधिक 2/x वजा y बरोबर 4. आणि दुसरं समीकरण दिले त्यातलंच 15/x अधिक y वजा 5/x वजा y बरोबर वजा 2. आता या समीकरणांमध्ये सुद्धा 2 चले आहेत, परंतु ही 2 चलातील रेषीय समीकरणे नाहीत, कारण ही चले छेदामध्ये आहेत आणि यांचा कोटी -1 आहे. आता या दोन्ही समीकरणांचे आपण रूपांतर रेषीय समीकरणांमध्ये करू. त्यासाठी आपण पहिलं समीकरण लिहून घेतलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं. मग यांचे दोन्ही समीकरणांच्या आधी रेषीय समीकरणात रूपांतर करून ही समीकरणे निरसन पद्धतीने आपण सोडूया. पहा, पहिलं समीकरण लिहून घेतलं, त्याला नंबर दिला 1. दुसरं समीकरण लिहून घेतलं, त्याला नंबर दिला 2. आता यांचं दोघांचं रेषीय समीकरणामध्ये रूपांतर करू. त्यासाठी मग समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/x अधिक y बरोबर m घेतलं आणि 1/x वजा y बरोबर n घेतलं. 1/x अधिक y बरोबर m घेतलं इथं पहिल्या समीकरणामध्ये, तर इथं काय होईल? 10 गुणिले 1/x अधिक y आणि 1/x अधिक y च्या जागी पूर्ण जागी m ठेवलं तर इथं काय होतील? 10 गुणिले m, म्हणजे इथं येईल 10m. त्याच प्रकारे इथं येईल 2n, कारण 1/x वजा y बरोबर आपण n घेतलाय. इथं येईल 2n आणि इकडे राहतील 4, म्हणजे नवीन समीकरण काय मिळेल आपल्याला? 10m अधिक 2n बरोबर 4. आणि या समीकरणामध्ये 1/x अधिक y बरोबर m ठेवला तर 15m आणि 5n बरोबर वजा 2, म्हणजे नवीन समीकरण मिळालं 15m वजा 5n बरोबर वजा 2. नवीन समीकरणाला नंबर दिली 3 आणि 4. आता इथे पहा, निरसन पद्धतीने आपल्याला सोडवायचे. मग सहगुणक पाहिजे चलांचे. इथं mचा सारखा आहे का? नाही. इथं 10 15 आहे. nचा सारखा आहे का? नाही. 2 आणि 5 आहे. आता इथे दोन्ही चलांचे सहगुणक एकाचं सुद्धा सारखं नाही. मग आपण n चलाचा सहगुणक सारखा करूया. कोणत्याही चलाचा केला तरी चालेल. आपण nचा सहगुणक आधी सारखा करूया. पहा, इथं 2ला जर 5ने गुणलं तर किती होतील? 10 आणि 5ला 2ने गुणलं तर 10, म्हणजे इथं 10 आपण सहगुणक करूया. मग आधी समीकरण नंबर 3ला आपण इथे गुणूया 5ने, म्हणून आपण खाली लिहिले समीकरण 3ला 5ने गुणू. 5ने गुणल्यावर 10 5 50m अधिक 5 दुने 10n बरोबर 4 पंचे 20. आता समीकरण या समीकरणाला सुद्धा आपल्याला 2ने गुणावं लागेल. मग 15 दुने 30 वजा 5 दुने 10 बरोबर वजा 2 गुणिले 2 4, 2 दुने 4, म्हणजे इथे येतील वजा 4. म्हणजे नवीन समीकरणे मिळाली आपल्याला 5 आणि 6 नंबरची. आता यामध्ये n चा लोप करायचा आहे, म्हणून मग आपण समीकरण
5मधून 6 वजा करू म्हणजे यांचा लोप होईल. मग समीकरण 5 लिहून घेतलं. आता आपल्याला करायचा आहे यांचा लोप. यांचा लोप करण्यासाठी इथं अधिक आणि वजा चिन्ह आहे, म्हणजे यांची बेरीज आपल्याला दोन्ही समीकरणांची करावी लागेल म्हणजे यांचा लोप होईल. म्हणून मग आपण समीकरण 5 मध्ये समीकरण 6 मिळवू. मग समीकरण 5 व 6 यांची बेरीज करू असं आपण लिहिलंय. 5वं समीकरण लिहिलं, त्यात समीकरण 6वं मिळवलं किंवा बेरीज केली. मग इथं अधिक चिन्ह आहे त्यामुळे चिन्हे बदलली नाहीत. इथं अधिक अधिक म्हणजे होईल बेरीज, समान चिन्ह असताना बेरीज. 50 आणि 30 80m. इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे हे दोन्ही कट होतील आणि इथे भिन्न चिन्ह आहेत म्हणजे इथं होईल वजाबाकी. 20मधून 4 गेले, खाली राहिले 16. आता 80m बरोबर आले 16. आता हे m इकडे ठेवले, हे 80 इकडे घेतले, हे इथं गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर झाले भागाकारात. आता इथं परत संक्षिप्त रूप आपण दिले. 16 1 16, 16 5 80 म्हणजे 1/5. m बरोबर मिळाले आपल्याला 1/5. आता आपल्याला काढायची आहे n ची किंमत. m ची मिळाली, आता n ची काढूया. म्हणून मग m ची किंमत आपण समीकरण 3 मध्ये ठेवूया. समीकरण 3 लिहून घेतलं. 10m अधिक 2n बरोबर 4. 10 आहे तसे m ची किंमत ठेवली, 2n आहे तसे आणि 4 आहे तसे. आता हे 5 1 5, 5 दुने 10. इथं काय राहिले फक्त 2 अधिक 2n बरोबर 4. हे 2 इकडं अधिक आहे, तिकडं आल्यावर होतील वजा. मग 2n बरोबर इकडं झाले 4 वजा 2. आता हे 2n आहे तसे, 4तून 2 गेले, खाली राहिले 2. n आहे तसे, हे 2 आपण इकडे घेऊया. हे इथे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर होतील भागाकारात. आणि n बरोबर 2/2. 2/2 म्हणजे बे 1 बे म्हणजे n बरोबर मिळाली किंमत 1. आता आपण n आणि m च्या किमती काढल्या. n आणि m च्या किमती आपल्याला मिळाल्या, पण आपल्याला n आणि m च्या किमती काढायच्या आहेत का? नाही. आपल्या समीकरणातील चले आहेत x आणि y, त्यांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. मग आपण सुरुवातीला 1/x अधिक y बरोबर m मानलं होतं आणि 1/x वजा y बरोबर n मानलं होतं. मग आपण m आणि n च्या किमती काढल्या, त्या या समीकरणामध्ये टाकून देऊया. हे जे आपण समीकरणे तयार केली होती त्याच्यामध्ये टाकून देऊया म्हणजे आपल्याला x आणि y च्या किमती काढता येतील. आता पहा, 1/x अधिक y बरोबर m च्या ऐवजी आपण किती m ची काढलेली किंमत टाकणार म्हणजे इथं टाकली 1/5. 1/x वजा y बरोबर n च्या ऐवजी n ची काढलेली किंमत टाकणार. n बरोबर आलं तर 1 म्हणजे इथं टाकली आपण 1/x वजा y बरोबर 1. आता हे कसं सोडवलं? यांचे व्यस्त केले. जे छेदामध्ये आहेत ते अंशामध्ये पाठवले, अंशामधले छेदामध्ये पाठवले आणि हे अंशामधले 1 1 खाली आले तर काय होईल? इथं होईल x अधिक y आणि इकडं होतील 5. 1 आपण छेद नाही लिहिला तरी चालतो म्हणजे x अधिक y बरोबर 5. हे आपल्याला नवीन समीकरण मिळालं 7वं. आता हे पण अंशामधले छेदामध्ये आणि छेदामधले अंशामध्ये पाठवले म्हणजे हे x वजा y वरती गेले आणि 1 खाली आला आणि 1 आपण छेदामध्ये लिहिला तरी नाही चालतो म्हणजे इथं राहिले x वजा y आणि 1/1 म्हणजेच 1. म्हणजे हे एक नवीन समीकरण मिळालं आपल्याला 8वं. x वजा y बरोबर 1. x आणि y च्या किमती मिळाल्या का? नाही. x अधिक y बरोबर 5 आणि x वजा y बरोबर 1 ही नवीन समीकरणे आपल्याला मिळाली. आता यातील एखाद्या चलाचं निरसन करून आपण एका चलाची किंमत काढूया. कोणत्या चलाचं निरसन करता येईल? दोन्ही चलांचे सहगुणक सगळ्यांचे सारखे आहेत, कोणत्या सुद्धा त्याचं निरसन आपल्याला इथे करता येईल. मग आपण काय केलं आहे? समीकरण 7 व 8 यांची बेरीज केली. 7वं समीकरण मांडलं, त्यात 8वं मिळवलं. बेरीज असल्यामुळे चिन्ह बदलली नाहीत. इथं x आणि x दोन्हींना अधिक चिन्ह आहे ते झाले 2x. इथं भिन्न चिन्ह असल्यामुळं y कट झाले. इथं समान चिन्ह आहेत झाली बेरीज. 5 आणि 1 6. 2x बरोबर 6. हे 2 इकडे घेतले तर आले भागाकारात आणि 2 ने भागलं तर 6 बेत्रिक 6 म्हणजे x ची किंमत मिळाली 3. आता ही x ची किंमत आपण समीकरण 7 मध्ये ठेवून y ची किंमत काढूया. म्हणून आपण लिहिलं समीकरण 7 मध्ये x ची किंमत ठेवू. मग x अधिक y बरोबर 5. हे आपलं 7वं समीकरण आहे. x ची किंमत ठेवली 3, y आहे तसा 5 आहे तसे. आता हा y आहे तसा 3 अधिक आहे, तिकडे आल्यावर झाले वजा. 5तून 3 गेले, खाली राहिले 2. y ची किंमत मिळाली 2. x आणि y च्या दोघांच्या किमती मिळाल्या. x बरोबर 3 आणि y बरोबर 2 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. तिसरं उदाहरण 27/x वजा 2 अधिक 31/y अधिक 3 बरोबर 85 आणि
31/x-2 अधिक 27/y+3 बरोबर 89. 2 समीकरणे आहेत. ही समीकरणे सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरणे नाहीत. 2 चले प्रत्येक समीकरणात आहेत, परंतु समीकरणातील चले असलेल्या पदाचा कोटी 1 नाही तर -1 आहे. म्हणून मग आपण या चलाचे रेषीय समीकरणांमध्ये आधी रूपांतर करूया. त्यासाठी आपण दोन्ही समीकरणे लिहून घेतली आणि मग या समीकरणांचे रेषीय समीकरणांमध्ये रूपांतर करण्यासाठी समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/x-2 बरोबर m आणि 1/y+3 बरोबर n मांडलं. मग इथं पहिल्या समीकरणामध्ये 1/x-2 बरोबर m मांडलं तर इथं काय होतील 27m, कारण 27/x-2 असं आपण लिहू शकतो की 27 गुणिले 1/x-2. म्हणून मग इथं x-2 काढून टाकले आणि तिथे m घेतलं तर इथं होतील 27 गुणिले m म्हणजे 27m. म्हणजे हे झाले 27m. हे होतील 31n, कारण 1/x+3 बरोबर आपण n घेतलं आहे म्हणून हे होतील 31n आणि हे 85 आहे तसे राहतील. दुसऱ्या समीकरणात सुद्धा 31/x-2 आपण लिहू शकतो 31 गुणिले 1/x-2 आणि 31 तसेच राहतील आणि 1/x-2 च्या ऐवजी आपण m घेतला तर इथं होतील 31m, इथं होतील 27n आणि हे 89 आहे तसे राहतील. म्हणजे आपल्याला 2 नवीन समीकरणे मिळतील. 27m अधिक 31n बरोबर 85 हे तिसरं समीकरण आणि 31m अधिक 27n बरोबर 89 हे चौथं समीकरण. आता ही दोन्ही समीकरणे आपण चलाचा लोप करून सोडवूया किंवा निरसन पद्धतीने सोडवूयात. आता इथे चलाचा लोप करण्यासाठी जेव्हा फक्त सहगुणकांची अदलाबदल झालेली असते, इथे पहा सहगुणकांची फक्त अदलाबदल झाली आहे. m चा सहगुणक 27, n चा सहगुणक 27 पहिल्या समीकरणात आणि दुसऱ्या समीकरणात. इथे n चा 31, m चा 31. इथे फक्त समीकरणामध्ये सहगुणकांची अदलाबदल होते. तेव्हा चलाचे निरसन करण्यासाठी आपण या समीकरणांची एकदा बेरीज करतो आणि नंतर वजाबाकी करतो. मग आधी आपण या दोन्ही समीकरणांची बेरीज करूया. पुढे आपण लिहिले मग समीकरण 3 व 4 यांची बेरीज करू. तिसरं समीकरण मांडलं, त्यात चौथं मिळवलं. बेरीज असल्यामुळे या पदांची चिन्ह बदलली नाहीत. इथे दोन्हींना समान चिन्ह आहे म्हणजे इथे झाली बेरीज 27 अधिक 31 58m. इथे सुद्धा समान चिन्ह आहे, तिथे झाली बेरीज 31 अधिक 27 58n. इथे सुद्धा समान चिन्ह आहे, त्यांची सुद्धा बेरीज होईल 85 अधिक 89 174. आता इथे पहा 58m 58n. जर 58चा लोप करायचा असेल तर आपल्याला प्रत्येक पदाला 58ने भागावं लागेल, म्हणजे या समीकरणाला आपल्याला सोपं रूप देता येईल. मग 58ने या प्रत्येक पदाला भागून इथं भागलं तर इथं राहतील फक्त m, इथं 58ने भागलं तर इथं राहतील फक्त n आणि इथे 58ने भागलं तर 58 त्रिक 174 म्हणजे इथे येतील 3. म्हणजे आपल्याला 5वं समीकरण मिळालं प्रत्येक पदाला 58ने भागून. आता समीकरण 4 मधून समीकरण 3 वजा करू. आधी बेरीज केली, आता आपण दोन्ही समीकरणांची वजाबाकी करूया. चौथं समीकरण मांडलं, त्याच्यातून तिसरं वजा केलं. वजा असल्यामुळे प्रत्येक पदाची चिन्ह खाली बदलून घेतली. अधिकची वजा, अधिकचं वजा, अधिकचं वजा. आता इथे दोन्हींना भिन्न चिन्ह आहे, तिथे झाली वजाबाकी. 31 मधून 27 गेले, खाली राहिले 4m. इथं पण दोन्हींना भिन्न चिन्ह आहेत. 31 मधून 27n गेले, खाली राहिले 4n. पण इथे उत्तराला मोठ्या पदाचं चिन्ह द्यावे लागेल 31चं, कारण 31ला वजा चिन्ह आहे. इथे 31ला अधिक चिन्ह होतं म्हणून इथं अधिक m आले, इथं वजा n येतील. आता इथे पण वजाबाकी होईल, भिन्न चिन्ह आहेत. मग 89 मधून 85 गेले, खाली राहिले 4. आता इथे सुद्धा समीकरणाला आपल्याला सोपं रूप देता येईल. इथे प्रत्येक पदाला 4ने जर भागलं तर या 4चा लोप होईल. इथे 4ने भागले, इथं राहिले फक्त m. इथे 4ने भागले, इथं राहिले फक्त n आणि 4ने भागल्यावर 4 1 4. हे 6वं समीकरण आपल्याला मिळालं प्रत्येक पदाला 4ने भागून. आता हे 5वं आणि 6वं समीकरण पहा. यामध्ये एका चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची आपल्याला किंमत काढता येईल. इथे पहा n ला अधिक आहे, n ला वजा चिन्ह आहे, म्हणजे यांची दोघांची बेरीज केली तर यांचा लोप होईल. म्हणून आपण खाली लिहिलं आहे की समीकरण 5 आणि 6 यांची बेरीज करू. 5वं समीकरण मांडलं, त्यात 6वं मिळवलं. बेरीज असल्यामुळे चिन्ह बदलली नाहीत. इथं m ला आणि m ला अधिक चिन्ह आहे, हे झाले 2m. अधिक n वजा n कट झाले. इथे सुद्धा अधिक म्हणजे समान चिन्ह आहे, ते झाली बेरीज 3 अधिक 1 4 झाले.
2m बरोबर 4 मिळाले. आता आपल्याला काढायची mची किंमत. m इथे ठेवला, 2 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले, इथे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर भागाकारात झाले. 4/2 m बरोबर आपल्याला मिळाले बे 1 बे, बे 2 4. mची किंमत मिळाली आपल्याला 2. आता आपल्याला n ची किंमत काढायची आहे, म्हणून m बरोबर 2 ही किंमत कुठल्या तरी एका समीकरणात ठेवायची. मग m बरोबर 2 ही किंमत आपण 5 किंवा 6, 5 मध्ये ठेवू. 5वं समीकरण लिहून घेतलं. m अधिक n बरोबर 3. यात m ची किंमत ठेवली 2, n आहे तसा लिहिला, 3 आहे तशी लिहिले. n इकडे ठेवला, अधिक 2 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले, ते झाले -2. आणि n बरोबर मग 3 - 2 मिळाले 1. n ची किंमत मिळाली 1. आता आपल्याला n आणि m च्या किमती काढायच्या नाहीत, तर आपल्या समीकरणातील चले आहेत x आणि y, त्यांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. मग आपण याआधी 1/x - 2 बरोबर m आणि 1/y अधिक 3 बरोबर n मांडले आहे. मग या दोन्ही समीकरणात आपण m आणि n च्या आता काढलेल्या किमती टाकूयात आणि x आणि y च्या किमती काढूया, म्हणजे आपल्याला या समीकरणाची उकल काढता येईल. मग आपण 1/x - 2 बरोबर m ची किंमत टाकली 2. आता इथे छेदामध्ये आहे 1, इथे आपण तिरपा गुणाकार करूया. 1 गुणिले 1 इकडे आला 1 आणि इथे आले 2 गुणिले x - 2. इथे 2 गुणिले x - 2. आता ह्या कंसाला 2 ने गुणायचं. 2 गुणिले x 2x, वजाचं चिन्ह, 2 गुणिले 2 4, इकडचा 1 आहे तसा. आता हे 2x इकडे ठेवले, हे -4 इकडे घेतले, इकडं हे होतील +4. 2x इकडे ठेवले, एकात +4 झाले, 4 आणि 1 झाले 5. मग 2x बरोबर 5 आणि x बरोबर हे 2 आपण इकडे घेतले, बरोबर चिन्हाच्या इकडे फक्त x ठेवला, इथे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर झाले भागाकारात. 5/2. x ची किंमत मिळाली आपल्याला 5/2. आता 1/y अधिक 3 बरोबर आपण n मांडलं होतं. मग n ची किंमत टाकूया. इथं 1/y अधिक 3 बरोबर n ची किंमत मिळालेली आहे आपल्याला 1. मग ती टाकली. आता इथे पण तिरपा गुणाकार केला तर इथं छेद आहे 1, म्हणजेच 1 गुणिले 1 1 आणि 1 गुणिले y अधिक 3 y अधिक 3. 1 ने y अधिक 3 ला गुणल्यावर y अधिक 3च राहतील. मग y अधिक 3 बरोबर 1. आता y जर इकडे ठेवला, अधिक 3 इकडे घेतले तर काय होतील ते -3. आणि मग y बरोबर येईल, हे भिन्न चिन्ह आहे तिथं 1 ला आणि 3 ला. 3 मधून 1 वजा होईल, खाली राहिले 2 आणि उत्तराला 3चं चिन्ह, वजा चिन्ह, कारण 3 मोठे आहेत म्हणून y बरोबर मिळाले आपल्याला -2. x आणि y च्या किमती आपल्याला मिळाल्या, म्हणजे आपण समीकरणाची उकल काढली. मग आपण खाली लिहून घेतलं x y बरोबर x ची किंमत 5/2 आणि y ची -2 ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे. चौथं उदाहरण, 1/3x अधिक y अधिक 1/3x वजा y बरोबर 3/4. 1/2 कंसात 3x अधिक y वजा 1/2 कंसात 3x वजा y बरोबर -1/8. आता ही समीकरणे सुद्धा 2 चलातील रेषीय समीकरणे नाहीत. आता यांचं रूपांतर 2 चलातील रेषीय समीकरणांमध्ये करावं लागेल. आता आपण इथे 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मांडलं तर इथे m अधिक n बरोबर 3/4 होतील. आणि इथे सुद्धा 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n मांडलं तर आपल्याला या समीकरणांचे रेषीय समीकरणात रूपांतर करता येईल. मग आपण आधी दोन्ही समीकरणे लिहून घेतली आणि यांचं रेषीय समीकरणांमध्ये रूपांतर करण्यासाठी समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/3x अधिक y बरोबर m आणि 1/3x वजा y बरोबर n ठेवलं. आता पहिल्या समीकरणामध्ये 1/3x अधिक y बरोबर m ठेवलं तर इथं फक्त राहील m अधिक 1/3x वजा y बरोबर n मानलं तर इथं फक्त राहील n आणि हे 3/4 तसेच राहतील. म्हणजे या समीकरणाचं रूपांतर कसं होईल, m अधिक n बरोबर 3/4. आता या पदाला आपण कसं लिहू शकतो, 1/2 गुणिले 1/3x अधिक y असं सुद्धा लिहू शकतो या पदाला. 1/2 गुणिले 1/3x अधिक y आणि 1/3x अधिक y हे पद काढून त्याऐवजी m ठेवलं तर इथं काय राहील, 1/2
2 गुणिले यम, म्हणजे या पदाचं रूपांतर कसं होईल 1/2 यम. आता वजा, आता या पदाला आपण कसं लिहू शकतो 1/2 गुणिले 1/3 x वजा y, आणि 1/3 x वजा y पूर्ण काढून टाकून त्याऐवजी n ठेवलं तर इथं काय राहतील 1/2 गुणिले n, म्हणजे या पदाचं रूपांतर होईल 1/2 n. म्हणजे या पूर्ण समीकरणाचं रूपांतर अशा प्रकारे होईल मग 1/2 m वजा 1/2 n बरोबर वजा 1/8, आणि ही आपल्याला नवीन समीकरणे मिळाली, तिसरं आणि चौथं. आता ही जी नवीन समीकरणे मिळाली आहेत यांना सुद्धा अजून आपल्याला सोपे रूप देता येईल. यांच्या छेदामध्ये संख्या आहेत, मग या छेदामधली इथे 4चा लोप आपल्याला करावा लागेल. इथं 4चा लोप करण्यासाठी आपल्याला इथे जर 4ने गुणलं तर 4 कट होतील, म्हणजे छेदामधले 4 लोप पावतील. म्हणून आपण संपूर्ण समीकरणाच्या प्रत्येक पदाला 4ने गुणूया. मग खाली लिहिले आपण समीकरण 3ला सोपे रूप देऊ. कसं, यम अधिक n बरोबर 3/4 हे तिसरं समीकरण आहे आपलं. त्याला प्रत्येक पदाला 4ने गुणलं, इथे 4ने गुणलं तर 4m अधिक इथे 4ने गुणलं तर 4n बरोबर इथे 4ने गुणलं तर अंशातले आणि छेदातले 4 कट होती, तर राहिले फक्त 3. हे आपलं मिळालं 5वं समीकरण. कसं, प्रत्येक पदाला समीकरणाच्या दोन्ही बाजूतील प्रत्येक पदाला 4ने गुणून. आता या चौथ्या समीकरणामध्ये सुद्धा इथं छेदामध्ये 2 आहेत, इथं 2 आहेत आणि इथं 8 आहेत. या 8चा आपल्याला लोप करायचा आहे, ह्या 2चा पण लोप करायचा आहे. मग आपण इथे जर 8ने गुणलं तर ह्या 8चा लोप होईल आणि या 2चा सुद्धा लोप होईल छेदामधल्या. मग आपण खाली लिहिलंय की समीकरण 4ला सोपे रूप देऊ. त्यासाठी समीकरण 4 काय ते लिहून घेतलं पहा. आता प्रत्येक पदाला 8ने गुणू. 8 गुणिले 1/2 m वजाचं चिन्ह 8 गुणिले 1/2 n बरोबर इकडं सुद्धा 1 वजा 1/8ला 8ने गुणलंय. आता हे पहा, हे बे 1 बे, बे चौक 8, काय राहिले इथं फक्त 4, छेदात काहीच नाही राहिलं. हे 4 गुणिले m इथं झाला 4m. आता हे वजाचं चिन्ह इथं पण बे 1 बे, बे चौक 8, म्हणजे इथं काय राहिले 4n वजा 4n, आणि इकडं काय राहिलं हे 8 गेले आणि हे 8 गेले, इथं काय राहिला फक्त वजा 1. हे आपल्याला 6वं समीकरण मिळालं. काय केलं आपण, प्रत्येक पदाला 8ने गुणलंय. आता आपल्याला n आणि mच्या किमती काढायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला mचा किंवा nचा लोप करावा लागेल. मग आपण समीकरण 5 मध्ये समीकरण 6 मिळवले. समीकरण 5 व समीकरण 6 यांची बेरीज करू, म्हणजे आपल्या nचा लोप होईल. इथं पहा अधिक 4n आहेत, इथं वजा 4n आहेत, इथं अधिक 4n आहेत. यांच्या दोघांची बेरीज केली की या nचा लोप होईल. म्हणून आपण दोन्ही समीकरणांची खाली बेरीज केली. 5वं समीकरण मांडलं, 6वं समीकरण मांडलं, बेरीज केली. खालच्या कोणत्याही पदाची चिन्ह बदलणार नाहीत, कारण इथं अधिकचं चिन्ह आहे. आणि 4 अधिक 4m बरोबर 8m, आणि अधिक 4n आणि वजा 4n कट झाले. इथं भिन्न चिन्ह आहे, तेव्हा होईल वजाबाकी. 3तून 1 गेला, खाली राहिले 2, म्हणजे 8m बरोबर मिळाले आपल्याला 2. आता आपल्याला फक्त mची किंमत पाहिजे, म्हणून हे 8 आपण इकडे घेतले. ते इथं गुणाकारात होते, इकडं आल्यावर ते झाले भागाकारात, म्हणजे m बरोबर 2/8. आणि इथं संक्षिप्त रूप दिलं तर बे 1 बे आणि बे चौक 8, म्हणजे m बरोबर मिळाले 1/4. आता nची किंमत काढायची आहे, mची मिळाली, म्हणून मग mची किंमत आपण समीकरण 5 मध्ये ठेवली. समीकरण 5 काय आहे, 4m अधिक 4n बरोबर 3. आता हे 4 आहे तसे mची किंमत टाकली, 4n आहे तसे आणि 3 पण आहे तसे घेतले. 4 1 4, इथं राहिला फक्त 1, अधिक 4n, हे 3 आहे तसे. 4n इथं ठेवले, अधिक 1 आपण इकडं घेतला तर इकडं काय झाला तो वजा 1, आणि हे 3 आहे तसे. हा अधिक 1 इकडं झाला वजा 1, आणि 3तून 1 गेले, खाली राहिले 2. 4nची किंमत मिळाली आपल्याला 2. आता हा 4 सुद्धा आपण इकडे घेऊया. तो इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर झाला भागाकारात, इकडे राहिला फक्त n 2/4. आता इथं पण संक्षिप्त रूप दिलं, बे 1 बे, बे 2 4, यांची किंमत मिळाली 1/2. आता आपल्याला m आणि n च्या किमती काढायच्या नाहीत, तर आपल्याला समीकरणातील x आणि y ही आपली चले आहेत, त्यांच्या आपल्याला किमती काढायच्या आहेत. मग आपण सुरुवातीला 1/3x अधिक y बरोबर m मानलं होतं आणि 1/3x वजा y बरोबर n मानलं होतं.
मग हे दोन जी समीकरणे आपण तयार केली आहेत त्याच्यामध्ये यम आणि यांच्या किमती ठेवूया. आता 1/3x अधिक y बरोबर यम मानलं होतं. 1/3x अधिक y बरोबर यमच्या ऐवजी आपण यमची किंमत टाकली, आता काढलेली. किती काढली? 1/4. आता पहा, हे इथे आपण तिरपा गुणाकार केला तर 1 गुणिले 4 इकडे राहतील 4 आणि 1 गुणिले 3x अधिक y इकडे राहतील 3x अधिक y. 1 ने गुणलं तर काही फरक पडत नाही. म्हणजे 3x अधिक y बरोबर 4 हे 7वं समीकरण आपल्याला मिळालं तिरकस गुणाकार करून. आता त्याचप्रमाणे 1/3x वजा y बरोबर आपण मानलं होतं n. मग याच्यात n ची किंमत टाकूया. 1/3x वजा y बरोबर 1/2. n ची किंमत किती आली आहे? 1/2. मग आपण n ची किंमत टाकली इथे 1/2. आता इथे पण आपण तिरपा गुणाकार केला तर 1 गुणिले 2 इथं होतील 2 आणि 1 गुणिले 3x वजा y इथे राहतील 3x वजा y. 1 ने गुणलं तर काही फरक पडणार नाही. आता आपल्याला दोन समीकरणे नवीन मिळाली पहा, 7वं आणि 8वं. यातून आपण एका चलाचा लोप करून दुसऱ्या चलाची किंमत काढू शकतो. 7वं समीकरण काय आहे? 3x अधिक y बरोबर 4 आणि 8वं 3x वजा y बरोबर 2. आता इथे अधिक y इथे वजा y आहे. सहगुणक पण सारखे आहेत, 1 1. मग जर आपण या दोन्ही समीकरणांची बेरीज केली तर y कट होतील आणि x ची किंमत आपल्याला मिळेल. मग आपण दोन्ही समीकरणांची बेरीज करूया, 7 आणि 8. मग खाली आपण लिहिलंय समीकरण 7 व 8 यांची बेरीज करू. 7 समीकरण लिहिलं, 8वं समीकरण बेरीज केली. बेरीज केल्यामुळे इथे खालच्या कोणत्याही पदाची चिन्हे बदलली नाहीत. इथे दोन्ही पदाला अधिक चिन्हे आहेत. मग इथं झाली बेरीज. 3x अधिक 3x झाले 6x अधिक y वजा y कट झाले. इथं दोन्ही पदाला समान चिन्ह आहेत, इथं होईल बेरीज. 4 अधिक 2 6. आता हा x इकडे ठेवला, हा 6 इकडे घेतला तर तो येईल इथे छेदात. म्हणजे इथे गुणाकारात आहे, इथे येईल भागाकारात. आणि 6 1 6. x ची किंमत मिळाली आपल्याला 1. आता आपल्याला y ची किंमत काढायची आहे, म्हणून मग x बरोबर 1 ही किंमत समीकरण 7 मध्ये ठेवली. 7 8 कोणत्या समीकरणामध्ये ठेवली तरी चालेल. समीकरण 7 काय आहे? 3x अधिक y बरोबर 4. त्यात आपण x ची किंमत टाकूया. 3 आहे तशी लिहिले, x ची किंमत टाकली 1, y आहे तसा 4 आहे तसे. 3 1 3 अधिक y बरोबर 4. आता हा y आपण इकडे ठेवूया. अधिक 3 बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले तर ते झाले वजा 3. ह्या 4 मधून हे 3 वजा होतील. y बरोबर 4 मधून 3 गेला, खाली राहिला 1. y बरोबर मिळाले आपल्याला 1. मग पहा, x आणि y दोन्हीच्या किमती मिळाल्या म्हणजे आपली समीकरण सुटलं. समीकरणाची उकल मिळाली. x ची किंमत मिळाली 1, y ची 1. ही दिलेल्या समीकरणांची उकल आहे.